ट्रम्प यांच्याकडून युद्ध थांबवण्याचे संकेत. कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण. तेलाचे दर $92 पर्यंत घसरले. गॅसच्या तुटवड्यामुळे केंद्र सरकारनं बदलले सिलेंडर बुकिंगचे नियम. आता 21 ऐवजी 25 दिवसांनंतर मिळणार दुसरा सिलेंडर. युद्धाची झळ हॉटेल व्यावसायिकांना. व्यावसायिक सिलेंडरच्या तुटवड्यामुळे बंगळुरूतील हॉटेल्स बंद. मुंबईतल्या हॉटेलबाबत आहार संघटनांची आज बैठक. छत्रपती संभाजीनगरमध्ये MIDC कंपन्या बंद पडायला सुरुवात. स्टील कंपन्यांसह इतर औद्योगिक कंपन्यांना गॅस तुटवडा जाणवण्याची शक्यता. उद्या कारखाने बंद पडण्याची चिन्ह. संभाव्य गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर नागपुरामध्ये जिल्हा प्रशासनानं तयार केली पथकं. हॉटेल्सना भेटी देऊन घेतला जातोय आढावा. इराणशी सुरू असलेल्या युद्धादरम्यान ट्रम्प यांनी केली रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा. लवकरच युद्ध थांबेल असा ट्रम्प यांचा विश्वास. युद्धामुळे ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय. तेल खरेदी करता रशिया समवेत अनेक देशांवर लावलेले सगळे निर्बंध हटवले. संसदेत आजही गोंधळाची शक्यता. लोकसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्तावावर काँग्रेसकडून चर्चेला होऊ शकते सुरुवात. तर सरकारकडून 9 खासदार होणार सहभागी. नालासोपाऱ्यामध्ये गजबजलेल्या परिसरात एक रेडा सैराट. रेड्यानं दुचाकीस्वाराला धडक दिली. जवळच्या दुकानात शिरत माजवली दहशत. सुदैवानं जीवितहानी टळली. आणि फिलिपिन्स नंतर इंडोनेशिया भारताकडून खरेदी करणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र. वर्षाखेरीस होऊ शकतो अंतिम निर्णय. अजित पवार यांच्या विमान अपघाताला आता महिना उलटलाय. अजूनही संशयाचं धुकं कायम आहे. दरम्यान अपघात नेमका का झाला, कसा घडला या संदर्भात केंद्राच्या AAIB कडून तपास सुरू करण्यात आलेला आहे. दुसरीकडे राज्यात CID कडूनही अपघाताचा तपास सुरू आहे. या प्रकरणामध्ये आता अजित पवारांचा अपघात झालेल्या VSR या विमान कंपनीचा मालक VK सिंगचे CID कडून सलग 3 दिवस चौकशी सुरू होती. त्याच्याकडून माहिती घेतली जात होती. VK सिंग यांच्या जबाबात विविध धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. या प्रकरणात नेमकं काय घडतंय आणि VK सिंग यांनी जबाबात नेमके कोणते दावे केले ते बघणार आहोत. बारामती विमान अपघाताचा CID कडून तपास सुरू आहे. VSRचे मालक VK सिंग यांनी सलग 3 दिवस चौकशीला ते सामोरे गेले. चौकशीतून VK सिंग यांनी धक्कादायक दावे केलेले आहेत. अपघाताकरता पायलट सुमित कपूरच जबाबदार आहे असं VK सिंग यांचं म्हणणं आहे. जबाबात VK सिंग कडून काही राजकीय नेत्यांचाही उल्लेख झालेला आहे. आपली चूक असल्यास शिक्षा भोगायला तयार आहे असं VK सिंग म्हणतो. VK सिंगची पुन्हा चौकशी होईल अशीही माहिती मिळते. कारण VK सिंग यांच्या दाव्यांची सध्या CID कडून पडताळणी केली जाणार आहे. LPG सिलेंडरच्या कमतरतेचा परिणाम आता मुंबईतील हॉटेल आणि रेस्टॉरंट्स उद्योगावर व्हायला लागलेला आहे. LPGचा पुरवठा लवकरच सामान्य झाला नाही तर मात्र शहरातील रेस्टॉरंट्स पुढील 2 दिवसांमध्ये बंद करावी लागू शकतात. व्यावसायिक गॅस पुरवठ्यातील खंड आणि डिलिव्हरीमध्ये विलंब यामुळे परिस्थिती आणखी बिकट होत चाललेली आहे असा दावा केलाय हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशननं. गॅसचा तुटवडा आणखी वाढतोय असं इंडिया हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्स असोसिएशननं म्हणजेच AHAR यांच्या अध्यक्ष विजय शेट्टी यांनी सांगितलंय.
जर परिस्थिती अशीच राहिली तर मुंबईतील सगळी रेस्टॉरंट्स पुढच्या 2 दिवसांमध्ये बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो। सध्या असोसिएशनच्या सुमारे 10 ते 20% सदस्यांना गॅस पुरवठ्याची समस्या येते अशी माहिती आहे। त्यामुळे मंत्री छगन भुजबळांसोबतच्या बैठकीमध्ये आज यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। घरगुती गॅस वापरणाऱ्या ग्राहकांकरता सुद्धा महत्त्वाची बातमी आहे। तेल विपणन कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या बुकिंग नियमांमध्ये मोठा बदल केलाय। नवीन नियमानुसार आता 2 सिलेंडर्स बुक करण्यामध्ये किमान 25 दिवसांचं अंतर असणं बंधनकारक आहे। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवतो आहे आणि त्यामुळे हा निर्णय घेतला गेलाय। राज्यभरात गॅसचा तुटवडा जाणवायला लागलेला आहे। त्यामुळे पुणे महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या स्मशानभूमीतील गॅस दाहिन्या अनिश्चित काळाकरता बंद ठेवण्याचा आदेश आहे। शहरात एकूण 18 ठिकाणी गॅस दाहिनी आहे। या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जातात, पण आता गॅस दाहिनी बंद असल्यामुळे विद्युत दाहिनी किंवा लाकडी शितेवर अंत्यसंस्कार केले जात आहेत। पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये सर्वाधिक 3 गॅस दाहिन्या असून या सुद्धा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। काही ठिकाणी लोड जास्त आहे, काही ठिकाणी सुविधा असून सुद्धा लोड कमी आहे। तर यावेळी थोडासा आम्हाला बॅलन्स क्रिएट करावा लागेल आणि बाकी असं पुण्यामध्ये शहरात काही फार त्रास होईल लोकांना असं नाही आहे। आम्ही प्रत्येक क्रिमेटोरियमवर अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे, सुरक्षा रक्षकाची नियुक्ती केलेली आहे आणि डेथ पास देतेवेळी सुद्धा लोकांना पूर्ण माहिती आम्ही देणार आहोत। आणि हा जो LPGचा पुरवठा खंडित झाला त्याच्यामुळेच फार जास्त प्रॉब्लेम होईल असं नाही आहे। बाकी सिस्टम्सचा आपण वापर करू चांगला। आखाती देशांमधील युद्धाचा फटका आता देशासह राज्यालाही बसू लागलेला आहे, कारण राज्यात आता हळूहळू गॅस तुटवडा आहे तो जाणवायला लागलाय। याचाच जो फटका आहे आता पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या ज्या विद्युत दाहिनी आहेत किंवा ज्या गॅस दाहिनी आहेत त्याला देखील बसलेला पाहायला मिळतोय, कारण गॅसचा तुटवडा असल्यामुळे पुण्यातल्या स्मशानभूमीमधल्या ज्या गॅस दाहिनी आहेत त्या अनिश्चित काळासाठी आता बंद ठेवण्याचे आदेश पुणे महानगरपालिकेकडून देण्यात आलेले आहेत। खरं तर इराण आणि अमेरिकामध्ये गेल्या 10 दिवसांपासून जे युद्ध चालू आहे त्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात गॅसचा तुटवडा आता जाणू लागलेला आहे आणि अनिश्चित काळासाठी आता या पुण्यातल्या या सगळ्या गॅस दाहिनी ज्या आहेत त्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। पुणे महानगरपालिकेने जे आदेश दिलेत, खरं तर शहरात स्मशानभूमींमध्ये 18 ठिकाणी गॅस दाहिन्या ज्या आहेत त्या गॅस दाहिन्या 18 ठिकाणी आहेत आणि त्यातल्यात सगळ्यात जास्त ज्या गॅस दाहिनी आहेत 4 ते 5 ते या पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत आहेत। खरं तर या गॅसचा तुटवड्यामुळे आता ह्या सगळ्या गॅस दाहिन्या अनिश्चित काळासाठी बंद ज्या आहेत ते पडलेल्या पाहायला मिळतात। गॅसचा तुटवडा आता हळूहळू जाणवू लागलाय। खरं तर जे आदेश पुणे महापालिकेकडून देण्यात आलेले आहेत ते शहरातल्या या सगळ्या स्मशानभूमींना देण्यात आलेले आहेत। 18 ठिकाणी ज्या गॅस दाहिनी आहेत त्या बंद असल्यामुळे आता लाकडांवरती किंवा विद्युत दाहिन्यांवरती अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जात आहेत, कारण हळूहळू हा गॅसचा तुटवडा आता सगळीकडे जाणवेल असा अंदाज जो आहे तो एक्सपर्ट लोक वर्तवताना पाहायला मिळतात। अभिजित पोते, न्यूज 18 मराठी, पुणे।